बांगलादेश सरकारच्या निर्णयामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढलेली आहे। कारण की अगोदरच 20% कांद्याचा निर्यात शुल्क जो आहे तर तो असताना आता बांगलादेश सरकारने 10% आयात शुल्क लावल्यामुळे कांद्याच्या बाजारभावामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये कुठेतरी परिणाम दिसणार आहेत। आता आपण लासलगाव बाजार समितीमध्ये आहोत। या ठिकाणी लासलगाव बाजार समितीमध्ये साधारण 800 वाहनातून कांद्याची जी आहे तर ती आवक दाखल झालेली आहे। या ठिकाणी जर बघितलं तर साधारण 2400 ते 2500 रुपये इतका जास्तीत जास्त बाजारभाव जो आहे तर तो कांद्याला मिळत आहेत आणि सरासरी बघितली तर ही 1700 ते 1800 रुपये इतकी सरासरी आहेत। आणि याच्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जर बाजारभाव येणाऱ्या दिवसानंतर जर कोसळले तर त्यांना त्यांचा उत्पादन खर्चसुद्धा निघणं मुश्किल होईल। त्याच्यामुळे आता कुठेतरी व्यापाऱ्यांनी मागणी केलेली आहे की 20% जे भारत सरकारचं निर्यात शुल्क आहे तर ते रद्द करावं आणि बांगलादेश सरकारने जो काही 10% आयात शुल्क लावलेला आहे तर हा सुद्धा कसा हटवता येईल यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजे की जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।